मित्रांनो, अर्थशास्त्रात आपण पाहतो, एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता त्याची मागणी कमी होते. पण एक आणखी अशी एक वस्तू आहे, की ज्याची किंमत वाढून सुद्धा त्याची मागणी काय होते, वाढते. तर चला जाणून घेऊया अशी कोणती वस्तू आहे. यालाच गिफ्ट एंड गुड्स असे म्हणतात. म्हणजे वस्तूची किंमत वाढूनही त्याची मागणी वाढत असेल तर त्याला गिफ्ट एंड गुड्स म्हणतात. त्याला समजून घेऊया गिफ्ट एंड गुड्स काय. समजा एक कुटुंब आहे. त्याच्या अन्नासंबंधी वस्तूमध्ये फक्त 2च वस्तूचा संबंध होतो. एक म्हणजे कमी दर्जाची वस्तू, जी आहे पाव आणि एक म्हणजे वरिष्ठ दर्जाची वस्तू, ज्याला आपण म्हणू शकतो मांस. या 2च वस्तू त्याच्या कन्झम्पशन करतो. समजा पावाची किंमत वाढली, तर हे गरीब कुटुंब काय करते, की पावावर होणारा खर्च जास्त होत असल्यामुळे जो मास पर्चेसिंग करण्यासाठी म्हणजे उच्च दर्जाची गोष्ट पर्चेसिंग करण्यासाठी जो खर्च होता, तो बंद करून तो पुन्हा पावाकडे वळवतो. म्हणजे पावाची मागणी वाढवतो. यावरून आपल्या हे लक्षात येते, की कमी दर्जाच्या वस्तूची किंमत वाढून सुद्धा गरीब वर्गाला त्याची मागणी वाढवावी लागते. यालाच गिफेन पॅराडॉक्स सुद्धा म्हणतात.